सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। बघा, कार्यकर्त्यांनी कोणी काय म्हटलं ते मला माहित नाही, पण मुंबईमध्ये शिवसेना भाजपा महायुती ताकदीने लढते आहे। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय आणि 2.5 वर्षामध्ये माझं मुख्यमंत्री पदातलं काम समोर आहे, देवेंद्रजींचं वर्षभरातलं काम समोर आहे। त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आणि मुंबईचं एकाच शब्दात मी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार। पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज कात्रज येथे जाहीर सभा झाली। तुम्ही पाहिलं की इथले कार्यकर्ते किती उत्साही आहेत आणि या ठिकाणी काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढतोय। पुण्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढते आहे, परंतु कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आहे। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड एक निवडणुकीला घेऊन की ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे या ईर्षेने कार्यकर्ते उतरलेले आहेत। गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता होती, लोकांनी त्यांचाही अनुभव घेतलेला आहे। शिवसेना पहिल्यांदा या ठिकाणी स्वबळावर लढते आहे आणि त्यामुळे या भागातला कात्रजचा विकास असेल, क्लस्टर आहे, या सर्व आणि ते विभाग माझ्याकडे असल्यामुळे नक्की या ठिकाणी देखील पुणेकरांना न्याय मिळेल। झोपडपट्टी मुक्त पुणे हे होईल आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आहे। विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये। शिवसेना एक मजबूत पक्ष आहे। नगर परिषदेमध्ये चांदा ते काही लोक म्हणाले शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, आम्ही दाखवली शिवसेना चांदा ते बांधापर्यंत आहे। आणि जे आता विरोधक आहेत, जे आमच्या विरोधामध्ये काही मोठी भाष्य करतायत, शिवसेनेला कमी लेखतायत, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, शिवसेना विरोधकांना देखील कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।